भैयाजींनी नाकारली मुंबईत मराठी. संघाचे जोशी की अनाजी पंत. मुंबईतच मायबोली मराठी संकटात सापडली आहे. होय, आजवर अनेकांनी मराठीचा अपमान केल्याचं आपण पाहिलंय. मात्र भिवंडीत थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशींनी केलेल्या वक्तव्यानं अनेकांचा संताप झालाय. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते. ते घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. मुंबईतल्या घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं म्हणत भैयाजी जोशींनी मराठी मनाच्या जखमेवर मीठ चोळल्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल. कारण याच घाटकोपरमध्ये मराठी माणसाला गुजरातींनी घर नाकारल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. तर याच घाटकोपरमध्ये गुजरातीत दुकानाच्या पाट्या लावल्यानं मराठी आणि गुजराती वादाची ठिणगी पडली होती. आणि आता भैयाजींनी केलेल्या या वक्तव्यानं थंड झालेल्या या वादात तेल ओतण्यात आलं आणि त्याचा भडका उडाला. या वक्तव्यानंतर राज ठाकरेंनी थेट भैयाजींना इशारा दिलाय. मराठी माणूस हे वक्तव्य विसरणार नाही, जोशी बुवांनी लक्षात ठेवावं. राजकीय हेतू असल्याशिवाय हे वक्तव्य होणं नाही. काड्या घालून नवा संघर्ष उदयाला आणतायत. MMR मधील विकास, त्यामागील राजकीय हेतू न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही. भाजप राज्याच्या अस्मितेला प्राधान्य देत निषेध नोंदवणार. इतकंच नाही तर राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरेंनीही भैयाजी जोशींचा अनाजी पंत असा उल्लेख केलाय की त्यांनी भाषिक आता वाद सुरू केलेला आहे. म्हणजे भाजप आता उत्तर विरुद्ध दक्षिण असा आपला देश तोडायला निघालेला आहे. सगळे दक्षिणेतली राज्य आणि तामिळनाडूमधले सगळे पक्ष हे एकत्र झालेले आहेत. कमल हसन आज बोललेले आहेत की यांना इंडिया नाही तर यांना हिंदिया करायचं आहे. या अशा सगळ्या ह्या वादाच्या ठिणग्या टाकून तुम्ही भारत माता की जय बोलू शकत नाही. भारत माता ही सगळ्यांची आहे. महाराष्ट्र हा आमचा सगळ्यांचा आहे. दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्राच्या या मराठी माणसाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण खूप मोठ्या प्रकारचा सन्मान वजा उदो कार्यक्रम वगैरे आपण सगळे करतोय. आणि मग अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये अशा पद्धतीनं मराठी भाषेचा अपमान करणं, मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं, या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे एवढंच फक्त मला जाणून घ्यायचं आहे. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशींवर आता चौफेर टीकेची झोड उठल्यानं आणि विरोधकांनी थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर भैयाजी जोशींनी सारवासारव केली आहे. मुंबई में भी विविध भाषी लोग रहते ही हैं, इसलिए स्वाभाविक रूप से अपेक्षा रहती है कि वो भी आकर यहाँ पर मराठी सीखे, मराठी समझे, मराठी पढ़े. इसका आग्रह रहना ही चाहिए क्योंकि हर एक राज्य की अपनी वो एक पहचान है. मुंबईत मराठीवर घाव घालणारे अनेक परप्रांतीय आपण आजवर पाहिलेत, ज्यांनी मराठीला नाकारत मराठी बोलायला नकार दिला किंवा मुंबईत मराठीऐवजी गुजराती आणि हिंदीचा आग्रह करत मराठीचा अपमान केला. अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठीचा हा अपमान थांबणार तरी कधी, की कायम राजकीय पोळ्या भाजण्यासाठी आमच्या मराठीला अशा अवमानाला सामोरं जावं लागणार, असा संतप्त सवाल मराठी जनांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.